5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये 17 फेब्रुवारीला बैठक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार। बैठकीला पक्षातील सर्व नेते उपस्थित राहणार। साताऱ्यामध्ये कर्मचारी शिक्षकांचं राज्यभर धरणे सत्याग्रह। प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। कर्मचारी आणि शिक्षक संघटना एकत्र येत केली घोषणाबाजी। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। खासदार धनंजय महाडिकांनी राज्यसभेत उठवला आवाज। पतसंस्थेतील कोट्यवधी ठेवीदारांच्या हक्कांच्या विषयांकडे लक्ष वेधलं। कोल्हापूरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न। निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार केल्याच्या रागातून हल्ला। राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांकडून हल्ल्याचा प्रयत्न। भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे बाजार समिती बंद। केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात बंद। सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध। जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल। अकृषक वापरासाठी एने परवानगीची गरज नाही। आकारला जाणारा अकृषिक कर पूर्णपणे रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय। इंडिगोचा मोठा निर्णय। दिल्ली बंगळुरूची विमानसेवा तुर्तास स्थगित। नाशिककरांना फटका। जालन्यामध्ये घरावर पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न। आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। या प्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्याच्या मुळशीमध्ये आयशर टेम्पोचा अपघात। भरधाव आयशर टेम्पोनं 5 वाहनांना उडवलं। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकानं केली विद्यार्थ्याला मारहाण। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पैठण येथील निंबार्क इंग्लिश स्कूलमधील प्रकार। सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी। स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुक। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गडकरी वाडा चर्चेत। गडकरी वाडा हा नव्या पर्यावरणपूरक स्वरूपामध्ये सज्ज। मरोळ येथे मासळी बाजार प्रकल्पाला मान्यता। 138 कोटींच्या घाऊक मासळी बाजार प्रकल्पाला मान्यता। मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठं यश। कोरेगाव भीमामध्ये परप्रांतीय तरुणाची हत्या। ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप। श्रीरामपूरमध्ये शिक्षकाकडून मुलींशी असभ्य वर्तन, अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल। शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये अवैध रेती तस्करी। महसूल विभागाची कारवाई तर डंपर चालक आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये झटापट। कोल्हापुरात पाण्यासाठी नागरिकांची वणवण। पालिका टँकरनं पाणीपुरवठा करत नसल्यानं संतप्त। तर 2 महिन्यांपासून पाईपलाईन गळतीचं काम सुरू। 5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।